नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर आता मी झालोय रेडी, म्हणजे आंघोळ नाही केली, पण आता मी मका न्यायला आलोय. इथनं मका न्यायची, तिथं ठेवायची. आणि आज काय आहे माहिती आहे का तुम्हाला? आज खूप स्पेशल दिवस आहे. कारण का आज आहे आमच्या गावची जत्रा. गावची जत्रा नाही म्हणजे ती हाय देवापाशी लय मोठी जत्रा भरली. गावचीच जत्रा आहे ती. तर चाललोय तिकडेच. आता नाही चाललो, आंघोळी केल्यावर अगोदर काम करायच्यात. हे मका वर ठेवून परत आता यायचंय, मग गुरांचं खायला गाडीत टाकून न्यायचंय परत. लय काम आहे. ही बघू शकता आमची विहीर आहे. मी ही विहीर लयदा दाखवली असेल तुम्हाला, कारण का मला ही विहीर खूप आवडते. आता आम्ही गाडी घेऊन चाललोय घरी. आता गाडीत नाही काढायचं, मग रेडी व्हायचं जत्राला जायला. मित्रांनो आता झालंय रेडी, आता चाललोय देवाला. चाललोय सगळी फॅमिली. आता मी फायनली आलोय मंदिरापाशी. तर इतकी लाज वाटते ना मला या माणसांमध्ये व्लॉग काढायला. तर इतका लपून काढलाय ना व्लॉग. मित्रांनो तुम्ही गर्दी बघू शकताय. सॉरी, मला जरा सर्दी झाली म्हणून आवाज वेगळा येत असेल. आता मी चाललोय मंदिरापाशी पाया पडायला. मित्रांनो दर्शन घेऊन आले मंदिराच्या पाठीमागे, कारण काय तर आमची एक फॅमिली आली ती, त्यांनाच भेटायला आलतो. जत्रावरनं आलो डायरेक्ट आता मका तोडायला आलतो. ते पूर्ण आम्ही सारा कंप्लीट केला. एवढं आता मशीनला ठेवले. तर भाऊ येतोय तिकडून, आता चाललोय डायरेक्ट घरी. मित्रांनो व्लॉग डायरेक्ट संध्याकाळीच चालू केलता. संध्याकाळी चालू करण्याचं कारण म्हणजे पावसाचं वातावरण झालतं. इतकं खतरनाक डेंजर वातावरण झालतं ना, म्हणून आम्ही डायरेक्ट घरच केलतं अख्ख्या पांघरूनचं. तर बघू शकताय तुम्ही, एकच नंबर फील येत होता. मित्रांनो अशा प्रकारे आम्ही घर केले. इकडचा कोपरा आहे, इथं खाली भाऊ झोपणार आहे, छोटा भाऊ. इथं मी झोपणार आहे, बरं मोठा भाऊ बी झोपणार आहे. इकडून असं पॅक केलंय, निघायचा काही संबंध नाही. सगळीकडनं बाहेर पाऊस लय चाललाय जोरात. एक नंबर मध्ये असं कसं नियोजन केलंय. होत्या म्हटलं तर काढावं गोदाड्या, सगळ्याच गोदाड्या काढले. पडतंय ना काही. आता कसं वाटतंय मग? चांगलं वाटतं. भावांना असलं बेकार फील येतोय ना. ते वर बघा माझ्या खाली बाई, इकडं खाली भाऊ, तिकडून पॅक, मागणं पॅक, इकडून पॅक, काय झालं? इकडून पॅक. एकच नंबर मध्ये. मित्रांनो आता एक नंबर असं घर केलंय. तिकडून बघू शकताय, तिकडून अजून फिटिंग चालू आहे. मस्त झोपले निवळ झोपायचं काय टेन्शन नाही आता. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. आज आहे गुढीपाडवा. तर मी फर्स्ट टाइम आमच्या गावाकडे मी गुढीपाडवा साजरा केलाय. तर बघू शकताय गुढी उभारली सकाळ सकाळ लवकर. आता चाललोय रानात. आता रानात आलतो म्हटलं आपल्याला एकच काम आहे, खालच्या रानातली मका आणायची होती गाडीत भरून, परत तिथं गाडी खाली करायची होती. अजून एवढं राहिले गोळा करायचं. एवढं झालं की संपलं. मग आता आम्ही इथं गाडी खाली केली, पण आता आम्हाला परत जायचंय गावात मंदिरात आमच्या नैवेद्य दाखवायला. मित्रांनो मका काढून आलतो आता घरी. आता चाललोय निवड घेऊन देवाला. आता निवड दाखवून यायचं देवाला, मग घरी आल्यावर जेवायचं मस्त पैकी. आपलीकडे चाललोय. आता आम्ही नैवेद्यावरचे दिवे पेटवतोय. इथं असा नियम आहे की एका ठोक्यातच नारळ फुटला पाहिजे. निवड ठेवून आता चाललोय घरी. मस्त पैकी घरी गेलो जेवाय. मित्रांनो आजचा व्लॉग डायरेक्ट सकाळ सकाळ 6 वाजता चालू केलाय, कारण काल काही इतकं काढलंच नाही शूट. जेवलो का डायरेक्ट झोपलो, संध्याकाळी सुटलो. मग आजचा व्लॉग डायरेक्ट चालू केलाय. आता आम्हाला जायचंय खाली कडबा आणायला मळ्यात. आता कडबा सगळ्या गाडीत भरलाय आम्ही, एवढं अजून भरायचंय. आता मी माझा मोठा भाऊ बसले गाडीत, मोठा भाऊ गाडी चालवते, बघू शकता तुम्ही. मित्रांनो आता एक गाडी आम्ही खाली केली, तर किती प्रॉपर असं रचलंय बघू शकताय तुम्ही. आणि दुसरी गाडी आणायला गेलो, माझं बॅग घेताना असा विषय झाला, ती गाडीच आमच्या खड्ड्यात पडली. तर बघू शकता तुम्ही त्या गाडीत ही कडबा होता आणि असं इतक्या खाली टेकलेली पार गाडी. मग आता उचलून ढकलायची होती. मग काय, मी पण गाडी चालवायला शिकत होतो, तर मला काय गाडी येत नाही मित्रांनो, बघू शकता तुम्ही. मी शिकतोय आता
आणि मोकळच ग्राउंड आहे, रानात चालू होते आमच्या. मित्रांनो काम करून आलो आता डायरेक्ट घरी. घरने येऊन डायरेक्ट आता आले पोहायला, तर बघा पाणी किती खाली. तर आज बी पोहाय नाही भेटत. आता आले कंच गोळा करा. तर अशा प्रकारे तर असलेत. आता इथे एक एक जवळ आहे म्हणून हातानेच टाकतोय मी, म्हणजे लवकर होईल. लय ऊन लागते, टोपी बी नाही घालून आलो. असं काम करावं लागतं. मित्रांनो 2 साऱ्यात इतके कंच भरल्यात तर बघू शकताय तुम्ही. अख्खी गाडी भरली, अजून फक्त 2च सार राहिल्यात, तीच गोळा करायच्यात. तर काही आता 2 सार आम्ही केले, आता हे 2च राहिल्यात गाडीत टाकायच्यात. आम्ही 4 जण आहेत. लय ऊन आहे, उन्हात करतोय इतकं काम. इतकं भरले, अजून इतकं भरायचंय. हेच टाकायचं टप्पात. मग लगेच उद्या मका करायची. मित्रांनो आता झाले सगळं गोळा करून आता चाललोय घरी. ते वरचं बी गोळा करायचंय, सॉरी घरी नाही चाललो, वरचं बी गोळा करायचंय. मित्रांनो एवढे ते खाली असं टाकायचं. मित्रांनो आजचा व्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. आणि हा 3 दिवसाचा मिळून बनवलेला व्लॉग आहे. बाय. मित्रांनो आता थांबा तुमचा आवाज येते. मित्रांनो आता झालं रेडी, आता चाललंय देवाला, चाललंय सगळी फॅमिली.